नागपुरात काँग्रेस उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत। भाजप काँग्रेस मतदारांना 10 लाखांची ऑफर देत आहेत। काँग्रेस मतदारांना अनोळखी नंबरवरून कॉल येत आहेत। पुराव्यासाठी आमच्या लोकांना कॉल रेकॉर्डिंग करण्यास सांगितलंय। भाजपकडे बहुमत आहे तर मतदारांना गोव्याला का घेऊन जात आहेत, अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले। तर भाजप आमदार परिणय फुके यांनी अतुल लोंढेंवर पलटवार केलाय। काँग्रेस नेते स्वतः बिकाऊ असल्याचा फुके यांनी आरोप केलाय। बिकाऊ नेत्याची बाजारात किंमत ठरते असंही फुके यांनी म्हटलंय। मला देवाभाऊला तोच प्रश्न विचारायचा आहे की 10 लाख म्हणजे प्रेम असतं का? काल त्यांचं म्हणणं असं होतं की प्रेमाने लोकांना जिंकता येतं। काल आमच्या काही लोकांना नो कॉलर आयडीवरून फोन आले, अननोन कॉलर आयडी असतो की नाही, त्याच्यावरनं फोन आले की तुम्ही 5 आता घ्या, 5 नंतर घ्या। तुम्हाला लोकशाहीमध्ये निवडणूकच नव्हती होऊ द्यायची, नाहीतर मग तुम्ही हा खर्च केला नसता ना गोव्याला जाण्याचा, की पायाखालची वाळू सरकली ते तरी सांगा। कारण मी मुद्द्यावर लढतोय आणि कदाचित मतदार जे आहे त्या मुद्द्यांना आकर्षित होत आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कथनी आणि करणी मधलं अंतर आहे ना, बोलेगा कुछ करेगा कुछ, हे जनतेला दिसत आहे। सांगितलं माझ्या सगळ्या मतदारांना, सगळ्या नगरसेवकांना की आता अशी ऑफर आली तर रेकॉर्ड करून ठेवा, कोणी आलं तर व्हिडिओ शूट करा, जनतेसमोरच घेऊन जाऊ सगळं। पुढे बाजारी असणार किंवा ऑफर जी दिली जाते काँग्रेस पक्षाच्याच मतदारांना का दिली जाते? म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आहे, बिकाऊ आहे। कारण कधीही जी मार्केटमध्ये विकायला येते गोष्ट त्याचीच किंमत ठरल्या जाते आणि कुठेतरी हे आपल्या मतदारांची किंमत ठरून हे त्यांच्या पक्षातील त्यांचे जे मतदार आहेत, त्यांचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते बिकाऊ आहे असा ते आरोप करतात आहे। म्हणजे स्वतःवरच ते आरोप करतात आहे या माध्यमातून।